नमस्कार मंडळी, भारतीय कार्प हा भारतामध्येच मत्स्य संवर्धनासाठी खूप प्रचलित असलेला जातिवंत मासा आहे। याचं प्रामुख्याने एक कारण असं आहे की हे मासे जे खाद्य खातात ते अन्न साखळीच्या खालच्या थरात उपलब्ध असतं आणि त्यामुळं या माशांचं उत्पादन करण्यासाठी आपल्याला नैसर्गिक खाद्याची आणि कमी किमतीच्या कृत्रिम खाद्याची गरज पडत असते। भारतीय प्रमुख कार्प माशांच्या असलेल्या विविध खाद्यांच्या सवयीमुळे हे मासे एकत्रित संवर्धित करणं आपल्याला शक्य होतं। इतर प्राण्यांप्रमाणे माशाला सुद्धा अन्नामध्ये असणारी सर्व आवश्यक अशी पोषण तत्व हवी असतात। ही पोषण तत्व म्हणजे मुख्यतः प्रथिन, मेद, कार्बोहायड्रेट्स, जीवनसत्व, खनिज, क्षार ही होत। या पोषक तत्वांबद्दल आता आपण माहिती घेऊया। कार्प माशामध्ये प्रथिनांची आवश्यकता ही त्यांच्या वाढीच्या अवस्थांनुसार 30 ते 40% एवढी असणं जरुरीचं असतं। माशांच्या खाद्यामध्ये फिश मील, झिंगा मील, खेकड्याचा चुरा, शिंपल्याचे मांस, सोयाबीन पावडर, शेंगदाणा पेंड यामधून ही गरज पूर्ण होऊ शकते। कार्बोहायड्रेट्स हा ऊर्जेचा स्रोत म्हणून माशांच्या आहारामध्ये आवश्यक असतो। याचं प्रमाण हे 10 ते 22% एवढं असावं। कार्बोहायड्रेटचं ग्लायकोजनमध्ये रूपांतर होऊन माशाच्या शरीराला ऊर्जा पोहोचवण्याचं काम करतं। याचे प्रमुख स्रोत म्हणजे भाताचा कोंडा, गव्हाचं पीठ, मका तसंच गव्हाचा कोंडा। याचप्रमाणे मंडळी, माशांच्या आहारामध्ये स्निग्ध पदार्थांचं प्रमाणही 4 ते 6% असावं लागतं। मात्र त्यांच्या आहारामध्ये मेदाचं प्रमाण जास्त असता कामा नये, कारण हेच मेद माशांच्या शरीरामध्ये साठून अनेक प्रकारचे रोग होऊ शकतात। म्हणून आहारामध्ये मिसळावयाच्या मेदाचं प्राथमिक स्रोत म्हणजे कॉड लिव्हर ऑइल, कालव्यांचं तेल आणि माशाचं तेल हे आहेत। मंडळी, वेगवेगळ्या प्रकारच्या जैविक आणि रासायनिक प्रक्रिया सुरळीतपणे चालाव्यात याकरता जीवनसत्वांची आवश्यकता असते। पाण्यामध्ये मिश्रित स्वरूपात असलेली 11 प्रकारची जीवनसत्व माशांच्या आहारामध्ये असणं आवश्यक आहे। जर ही जीवनसत्व कमी असली तर माशांच्या शरीरामध्ये व्यंग दिसून येतं। खनिज पदार्थांची आवश्यकता मासळीच्या आहारात खूप कमी प्रमाणात असते, परंतु जर कमतरता भासली तर मात्र माशांची वाढ चांगल्या प्रकारे होत नाही। म्हणून कॅल्शियम आणि फॉस्फरस या खनिजांची गरज काही प्रमाणात तरी माशांना असते। मंडळी, आता जाणून घेऊया माशांचं खाद्य तयार करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या ते। खाद्यामध्ये आवश्यक ती पोषक तत्व आवश्यक त्या प्रमाणातच घ्यावीत। खाद्य हे माशांना आकर्षित करणारं असं तयार करावं। हे खाद्य माशांना पचायला सोपं असावं। तसंच माशांचे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं असं हे खाद्य हवं। या खाद्यामुळे पाण्यातलं प्रदूषण वाढता कामा नये। तसंच माशांची प्रजनन क्षमता सुद्धा या खाद्यामुळे वाढली पाहिजे। हे खाद्य बनवताना कमीत कमी खर्च आला पाहिजे, म्हणजेच आर्थिकदृष्ट्या ते परवडणारं असावं आणि मत्स्य खाद्यामधले जे घटक आहेत ते सहजतेने उपलब्ध होणारे असावेत। अशा प्रकारे आवश्यक त्या सर्व घटकांनी युक्त असं खाद्य व्यवस्थित बारीक करून मग त्यांचे गोळे बनवून तलावात टाकलं जातं। याकरता सकाळच्या वेळी प्लॅस्टिकच्या पिंपामध्ये किंवा बादलीमध्ये हे घटक भिजवून ठेवायचे, म्हणजे 2 तासात ते चांगले मऊ होऊन गोळे बनवता येतात। सरासरी दिवसातून 3 वेळा खाद्य दिल्यानं खाद्याचा पुरेपूर उपयोग माशांना घेता येतो। त्यामुळे माशांच्या खाण्याची जर आपण काळजी घेतली तर निश्चितच उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते। बरं आहे मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये। नमस्कार।